तर तिकडे अंबरनाथमध्ये शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले। दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणात यावेळी घोषणाबाजी देण्यात आल्या। अंबरनाथ नगर परिषदेच्या आवारात त्यामुळे मोठा गोंधळ पाहायला मिळाला। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी किरण तेलगोटे यांच्याकडून। किरण, काय अधिकची अपडेट? हा गोंधळ तिथे पाहायला मिळालाय? नक्कीच कृपा, गेल्या 3 ते 4 तासांपासून अंबरनाथ शहरामध्ये ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत त्यामुळे गोंधळ जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये उडत आहे। आणि अंबरनाथ नगर परिषदेच्या मदतीने आता अजित पवार गटाचे जे सदाशिव पाटील आहेत त्यांची जी निवड आहे ते नगराध्यक्षपदी झालेली आहे। आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खिडीने भाजपाचा जो डाव आहे तो फसलेला आहे। आणि सेना राष्ट्रवादी जी आहे ते अपक्ष 32 आहे आणि भाजपचे जे उमेदवार होते प्रदीप पाटील त्यांना 28 जे मते आहेत ती मिळालेली आहेत। एकंदरीत जर पाहायला गेलं तर अंबरनाथ मधील शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते जे आहेत ते आमने सामने पाहायला मिळालेले आहेत। आणि दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे। आणि अंबरनाथ नगर परिषदेच्या या संपूर्ण प्रकरणामुळे आता मोठा गोंधळ जो आहे तो उडालेला आहे। आणि कार्यकर्त्यांमध्ये आपापसामध्ये समोरासमोर येऊन घोषणाबाजी केल्याची जी प्रक्रिया आहे जे होत आहे ते नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे। जी, निश्चितच किरण, खरं तर शिवसेनेकडून भाजपला डिवचण्याचा देखील प्रयत्न झाला। अंबरनाथमध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। बाप तो बाप रहेगा असा आशय त्या ठिकाणी बॅनरवर छापण्यात आलाय। नक्कीच भाजपला असं वाटत होतं की या ठिकाणी आपला उपनगराध्यक्ष पद जे आहे ते आपला जो उमेदवार आहे तो विराजमान होणार। मात्र गेल्या 2 दिवसांमध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या घडामोडीमध्ये श्रीकांत शिंदेंनी जी डाव खेळला त्या डावामुळे सातारा शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून अजित पवार गटाचे जे सदाशिव पाटील आहेत यांना उपनगराध्यक्ष पद जे आहे ते त्यांना मिळालेलं आहे। आणि शहरामध्ये हे निवडणूक म्हणजे मते जी आहेत ती मिळवण्या अगोदरच किंवा प्रक्रिया होण्या अगोदरच शहरामध्ये एकनाथ शिंदेचा फोटो लावून बाप तो बाप रहेगा अशा प्रकारचं जे बॅनर आहे त्या बॅनर जे आहे ते लावण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता अंबरनाथमध्ये सेना आणि भाजप यांच्यामध्ये अटीतटी त्याचबरोबर चुरस जी आहे आणि राजकीय जे वातावरण आहे ते तापलं असं म्हणायला काही हरकत नाही। कृपा जी, निश्चितच किरण, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।